महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते की आज संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय गृह सचिव आयबीचे ज्येष्ठ अधिकारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक जी आहे ती नवी दिल्लीत पार पडते। कारण उत्तरेमध्ये ठिकठिकाणी आंदोलन तर होताच आहेत, पण त्याचबरोबर लखनौ, नवी दिल्ली आणि आता राज्यातही आंदोलन होत आहे। कॅब आणि एनआरसीच्या विरोधात हे आंदोलन होताना दिसतंय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, ही जी बैठक पार पडते याला कारण हे आंदोलनाचं वातावरण आहे? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये सायंकाळी 7 वाजता ही अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित झाली आहे। बैठकीमध्ये खास करून नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये जे प्रदर्शन सुरू आहे, देश पातळीवरती प्रदर्शन सुरू आहे, परदेशात देखील प्रदर्शन सुरू झालेलं आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठे हिंसक वातावरण निर्माण होऊ नये आणि ज्या पद्धतीचं वातावरण दिल्लीमध्ये झालं होतं जामिया मिलिया परिसरामध्ये, आज ज्या पद्धतीनं लखनौमध्ये हिंसक वातावरण तयार झालेलं आहे, ज्या पद्धतीने जाफराबादमध्ये हिंसक वातावरण तयार झालेलं आहे, कोलकाताच्या पश्चिम बंगालच्या अनेक शहरांमध्ये हिंसक वातावरण आहे, सोबतच पूर्वोत्तर राज्य जे आहे 7ही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने ज्वालाघाई परिस्थिती आहे, या संदर्भात विस्ताराने विचार करण्याकरता केंद्रीय गृह सचिवांच्या वतीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक सायंकाळी 7 वाजता केंद्रीय गृह मंत्रालयात होणार आहे। या बैठकीला केंद्रीय गुप्तहेर खात्याचे म्हणजे आयबीचे अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे, आयबी चीफ स्वतः उपस्थित राहणार आहे। याशिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विविध विभागाचे जे संयुक्त सचिव आहेत सोबत ते देखील उपस्थित राहणार आहे, नक्षल डिपार्टमेंटचे सचिव ते देखील उपस्थित राहणार आहे आणि एक अत्यंत महत्त्वाची बैठक हे सायंकाळी 7 वाजता होत आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून ही परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल यावरती विचारमंथन होण्याची शक्यता आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती विविध